गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। कोल्हापूर पुणे वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत। पहिल्यांदा सांगलीला वंदे भारत सारख्या सेमी बुलेट ट्रेनचा थांबा मिळाल्याने सांगलीकरांच्यात आनंदाचे वातावरण। पंतप्रधानांचे मानले आभार। कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे गाडी पुढे पुण्याला रवाना झाली आहे। या रेल्वेमुळे केवळ 4 तासात सांगलीहून पुण्याला पोहोचता येत असल्यामुळे सांगलीकर मंडळींनी या गाडीचे मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात बँड बाजासह स्वागत केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला। हा कार्यक्रम शेकडो लोकांनी सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर पाहिला। त्यानंतर कोल्हापूरहून वंदे भारत रेल्वे पुण्याला रवाना झाली। ही गाडी कोल्हापूर, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा आणि पुणे अशी धावणार असून आज या वाहतूक सेवेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे। सांगलीसारख्या छोट्या स्टेशनवर वंदे भारत ट्रेन थांबणार असल्यामुळे या परिसरातील व्यापारी, नोकरवर्ग यांना पुण्याला ये-जा करण्यासाठी एक वेगवान साधन या सेमी बुलेट ट्रेनमुळे उपलब्ध झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। तसेच सांगलीचे प्रसिद्ध हळद, बेदाणा, गूळ या कृषी उत्पादनाच्या व्यापाराला या रेल्वेमुळे अधिक चालना मिळणार असल्यामुळे व्यापारी वर्ग सांगलीला प्राधान्य देईल अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहे। वंदे भारत रेल्वेचे सांगलीत स्वागत करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, नीता केळकर, शेखर इनामदार, पप्पू डोंगरे, स्वाती शिंदे, भारती दिगडे तसेच भाजपाचे अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते। सांगलीमध्ये अनेक वर्षाची आमची मागणी आहे। वंदे भारत ही आता आम्हाला ही सेमी बुलेट ट्रेन आज चालू होती, हा ऐतिहासिक निर्णय आहे। यासाठी आम्ही अनेकदा खूप पाठपुरावा केला आहे। मधल्या काळात एकच ट्रेन दिली होती जी मिरजवरनं कोल्हापूरला जाऊन परत कोल्हापूर आणि हुबळी, शेवटी आम्ही त्याच्यासाठी वरतीपर्यंत भांडण केलं आणि सांगितलं की आम्हाला सांगलीला आणि किर्लोस्करला स्टॉप मिळाला पाहिजे। देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून आम्ही अश्विनी वैष्णव, चंद्रकांत दादा या सगळ्यांच्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आम्ही सांगलीतल्या आमच्या हळद, बेदाणा, आमच्या सांगलीचा गडर आहे आणि एक ट्रॅव्हल उद्योजक, डॉक्टर्स, इंजिनियर्स यांना हे जायला खूप चांगली ट्रेन 4 तासात आम्ही पुण्याला जाणार आहे। हा इथून सांगलीतनं जे शिक्षण घेणारे आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत, आज सगळेजण स्वागताला किरदार फाउंडेशनपासून इनर व्हील, आमच्या जेवढ्या महिला मंडळ असतील, आमचे सर्व माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी आज इथं आले आणि त्याचा मला खूप अभिमान आहे की आमच्या बोलवणाऱ्या सर्व शाळा सुट्टी असताना सुद्धा आमची चिमुकली बालकं वेगवेगळ्या वेशात, शिवाजी महाराजांच्या, जिजाऊच्या वेशात इथं आली। आमच्या आयुक्तांनी पण ह्याच्यामध्ये सहभाग घेतला, आमदार सुधीर दादा आणि आमचे सर्व पदाधिकारी आज इथं आले। ह्याचा मला खूप आनंद वाटतोय आणि एक आमच्या घरचंच लग्न, आज त्या लग्नामध्ये आमची एक ट्रेन ही पाहुणी आली। आम्ही त्या मोटरमन ड्रायव्हरचे सत्कार पण केले, ट्रेनला ओवाळलं, त्याला नारळ वाढवला आणि एक सांगलीची परंपरा आम्ही जपली, याचा आम्हाला अभिमान आहे।